नमस्कार मंडळी, गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण एक सार बघणार आहोत. सूप पण म्हणू शकता तुम्ही ह्याला. तर गाजर आणि टोमॅटोचं बनवलेलं आहे मी इथे. तर या ठिकाणी मी 2 टोमॅटो आणि 2 गाजर स्वच्छ कापून त्यांना या प्रकारे बॉईल करून घेतलेलं आहे. पाण्यामध्ये उकडून घेतलेलं आहे छान 10 ते 15 मिनिटपर्यंत. आणि आपल्याला चेक करून बघायचं आहे की छान शिजले आहेत की नाही. त्यानंतर आपल्याला एका चाळणीत अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये छान बारीकसर वाटून घ्यायचे. गाजरमुळे थिकनेस जास्त येईल आणि त्यातच आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण ॲड करायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. परत एकदा छान चाळून घ्यायचं आहे त्याला. तुम्ही असंच पण याचा सार बनवू शकता. चाळायचं नसेल किंवा असेल हे तुमच्या मनावर आहे. तर या ठिकाणी एक फोडणी करणार आहोत आपण त्याला. तर एका पातेल्यात 2 चमचे एवढं तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यात मी प्रथम टाकत आहे राई. 1 चमचा एवढी राई टाकली आहे आणि 1 चमचा एवढी मेथी दाणे टाकलेत आणि हिंग टाकलेला आहे. छान अशी खमंग फोडणी बसली पाहिजे. कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत थोडी. त्यानंतर जिरे ॲड करायचे. तडतडू द्यायचे. छान मस्त खमंग फोडणी बसली पाहिजे. आता लाल तिखट टाकत आहे मी. हे जास्त तिखट नसतं. काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. थोडीशी हळद टाकली आहे आणि लगेचच जळायच्या अगोदर आपण जे सूप बनवून घेतलं होतं ते ॲड करायचे. मस्त असं मिक्स करून घ्यायचे. आता ह्यामध्ये आपल्याला थोडं पाणी ॲड करायचे. मीठ ॲड करायचे शेवटी आणि चवीनुसार साखर ॲड करायची आहे. तर तुमचे टोमॅटो कितपत आंबट आहेत यानुसार तुम्ही साखर ॲड करायची आहे त्यामध्ये. मंडळी, पावसाळ्यात असं गरम गरम सूप बनवून प्या तुम्ही. खूप आवडेल तुम्हाला. आणि हा सार आहे, मराठीमध्ये सार म्हणतात. काही तुम्ही नाव देऊ शकता. तर भाताबरोबर खूप छान लागतो. वेळ नसला फटाफट बनवा. गरम गरम भाताबरोबर सर्व करा, खा आणि एन्जॉय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. कमेंट्स नक्की करा मित्रांनो. वाट बघते मी तुमची. थँक्यू.